गुड इव्हिनिंग क्लास. वेलकम टू माय चॅनल दीपाज एज्युकेशन अड्डा. वेव ऑप्टिक्स पार्ट 19 मध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं वॉटर सरफेसवरती तयार होणाऱ्या वेव्जमुळं तयार होणारा इंटरफेरन्स पॅटर्न, की ज्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट ॲड होते आणि काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट सबस्ट्रॅक्ट होते. जिथं डिस्प्लेसमेंट ॲड होतीये तिथं तयार होतो ब्राईट पॉईंट आणि जिथं डिस्प्लेसमेंटचं सबस्ट्रॅक्शन होतं तिथं तयार होतो डार्क पॉईंट. ठीक आहे. मग आता हा इंटरफेरन्स पॅटर्न लॅबमध्ये मिळवण्यासाठी आपल्याला गरज पडते कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटची. हा कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय, काय आहेत हे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट आणि कसे ऑब्टेन केले जातात ते आजच्या लेक्चरमध्ये पाहूयात. टू प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट emit light waves of same frequency having constant phase difference independent of time are called coherent sources of light. दोन प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आहे. बघा आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईटवर डिस्कशन केलं होतं. प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे असे सोर्सेस ऑफ लाईट की जे लाईटचं प्रोडक्शन करतात, लाईट ज्यांच्यापासून ओरिजिनेट होतो. असं की आपला इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होणारा बल्ब हा सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, तर प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचं एक्झाम्पल आहे. असे किती सोर्स ऑफ लाईट आपल्याला घ्यायचे आहेत, तर दोन प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आपल्याला घ्यायचे आहेत. ह्या दोन प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणारा लाईट हा कसा पाहिजे, तर सेम फ्रिक्वेन्सीचा असला पाहिजे आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असला पाहिजे. ह्या दोन कंडिशन जो टू सोर्सेस ऑफ लाईट फॉलो करील ते काय असतील, तर कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट असतील. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, वेन टू प्रायमरी इंडिपेंडेंट सोर्सेस ऑफ लाईट emit light waves of same frequency and constant phase difference independent of time is called coherent sources of light. लॅबमध्ये आपल्याला ज्यावेळेस हा इंटरफेरन्स ऑफ लाईट ऑब्टेन करायचा आहे, इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला या कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटची गरज भासते. म्हणजे आपण दोन वेगवेगळे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट घेऊ शकतोय, पण ह्या दोन प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईटपासून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स मे बी सेम फ्रिक्वेन्सीच्या असतील, पण त्या सेम फेज डिफरन्स असणाऱ्या असतीलच असं नाही. म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स ऑब्टेन करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर एकच प्रायमरी सोर्स ऑफ लाईट घ्यायचा आणि ह्या एकाच प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून दोन वेगवेगळे सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट मिळवायचे. बघा काय करायचं, एकच प्रायमरी सोर्स ऑफ लाईट घ्यायचा, मग एकच बल्ब घ्यायचा आणि त्या एका सोर्स ऑफ लाईटपासूनच काय तयार करायचे, दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट तयार करायचे. म्हणजे ते दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आपल्यासाठी सेम फ्रिक्वेन्सीचा आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असणारा लाईट एमिट करण्याचं काम करतील आणि आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करता येईल. म्हणजे या एका प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून ज्यावेळेस आपण दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट ऑब्टेन करतोय की जे सेम फ्रिक्वेन्सी आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असणारे आहेत, त्यांना आपण म्हणायचं कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. बघा थॉमस यंग्ज नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा लॅबमध्ये इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व केला आणि हा इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी त्याने मदत कशाची घेतली, तर कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटची. यापुढे आपण
यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला समजेलच की आपण हे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट कसे तयार केले. आत्तापुरतं तुम्हाला कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट समजलं आहे का? मी पुन्हा एकदा सांगते. 2 primary independent sources of light emit light waves of सेम फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवायचं, फ्रिक्वेन्सी कशी आहे? सेम आहे. आणि फेज डिफरन्स मात्र कसा आहे? कॉन्स्टंट आहे. हॅविंग सेम फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडेंट ऑफ टाईम आर कॉल्ड कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. राहील ना लक्षात? आत्ता आपण पाहणार आहोत यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. थॉमस यंग्स या सायंटिस्टने 1801मध्ये सर्वप्रथम लॅबमध्ये इंटरफेरन्स ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केला होता. हा एक्सपेरिमेंट पॉप्युलर आहे आणि ह्या एक्सपेरिमेंटला इतकं इम्पॉर्टन्स असण्याचं कारण म्हणजे दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट इंटरफेरन्स ऑफ लाईट. लाईट वेव्सचं इंटरफेरन्स होतं हे दाखवून देणारा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा पहिला एक्सपेरिमेंट होता. दुसरं इम्पॉर्टन्स सांगायचं म्हटलं तर दिस एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट द लाईट इज प्रोपॅगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स. ज्यावेळेस लाईट वेव्सच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो त्यावेळेस लाईटचं इंटरफेरन्स घडून येतं. म्हणजे लाईट हा वेव्ह फॉर्ममध्ये आहे हे सांगणारा हा एक्सपेरिमेंट ठरला. तिसरं इम्पॉर्टन्स असं सांगता येईल, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट कॅन बी डिटरमाइंड. हाच तो एक्सपेरिमेंट आहे की ज्यावरून आपण जर लाईटला वेव्ह समजत असू तर वेव्हच्या 3 कॅरेक्टरिस्टिक आहेत, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड आणि वेवलेंथ. तर ही वेवलेंथ आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटच्या मदतीने फाइंड आउट करता येऊ लागली. लॅम्बडा इक्वल टू एक्स इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी असा तो फॉर्म्युला. म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करता येऊ लागला, इंटरफेरन्स ऑफ लाईट आपण प्रूव्ह केला, लाईट ही वेव्ह फॉर्ममध्ये आहे हे आपल्याला समजलं. ह्या सर्व गोष्टी एक्सप्लेन करणारा, प्रूव्ह करणारा असा हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आता आपण पाहणार आहोत. बघा, तुम्हाला बोर्डवर काय दिसत आहे? तर एक सोर्स ऑफ लाईट दिसतो की ज्याला मी एसने रिप्रेझेंट केलं आहे. हा तो सोर्स ऑफ लाईट, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे की जो काय करील? सर्व पॉसिबल डिरेक्शन्सला लाईट एमिट करेल. ठीक आहे. मग ह्या सोर्स ऑफ लाईटने लाईट एमिट केला, इथं एमिट केला, इथं केला, इथं करतोय, इथं करतोय आणि इथं सुद्धा करतोय. बघा, ही ती लाईटची डायरेक्शन आहे. या दिशेने लाईट प्रोपॅगेट होतोय. हा लाईट कशावर इन्सिडेंट झालेला मी दाखवते, तर ही आहे कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे आपण हा लाईट कॉन्व्हेक्स लेन्सवर फोकस केला आहे की जी कॉन्व्हेक्स लेन्स AB या ओपॅक स्क्रीनच्या जवळ प्लेस केली गेली होती. हे करण्यामागचा उद्देश असा होता की मला लिनियर सोर्स ऑफ लाईटचा एकतर वापर करावा लागेल प्लेन वेव्हफ्रंट तयार करण्यासाठी, किंवा जर माझ्याकडं लिनियर सोर्स ऑफ लाईट उपलब्ध नसेल तर मला कॉन्व्हेक्स लेन्स वापरावी लागेल प्लेन वेव्हफ्रंट तयार करण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन असतील. एक तर तुम्ही काय करा, प्लेन वेव्हफ्रंट तयार करण्यासाठी हा जो सोर्स ऑफ लाईट आहे एस, तो लिनियर सोर्स ऑफ लाईट वापरा. जर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय वापरायचं, तर कॉन्व्हेक्स लेन्स वापरायचा की ज्या कॉन्व्हेक्स लेन्समधून बाहेर पडणारा लाईट हा प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये असेल. कळलं का तुम्हाला? मग प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये कॉन्व्हेक्स लेन्समधून लाईट बाहेर पडतो. बघा, लाईट प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडला आहे आणि ही ती डिरेक्शन आहे. आता लाईट कुठं इन्सिडेंट झालेला दिसतोय, तर हा लाईट आता AB ह्या ओपॅक स्क्रीनवरती इन्सिडेंट झालेला तुम्हाला दिसतोय. इथं आपण ह्या AB या ओपॅक स्लिटवर 2 खाचा तयार केल्या.
एक S1 आणि दुसरी S2, की ज्यांना स्लिट असं सुद्धा म्हटलं जाईल. स्लिट्स आहेत. आता ही S1 आणि S2 ही स्लिट S पासून एक समान अंतरावरती आहेत, म्हणजे सेम डिस्टन्सवरती आहेत. ठीक आहे. बघा, इथून एवढ्या पोर्शनमधून लाईट पुढे जाऊ शकत नाही आहे, इथून एवढ्या पोर्शनमधून लाईट पुढे जाऊ शकत नाही आहे, कारण हा स्क्रीन ओपॅक आहे. फक्त लाईट कशामधून पुढे जाऊ शकतोय तर S1मधून आणि S2मधून, की ज्या काय आहेत स्लिट्स आहेत. मग बघा, आपण इथं केलं आहे काय, तर इथं एकाच सोर्स ऑफ लाईटचं कन्व्हर्जन आपण दोन सोर्स ऑफ लाईटमध्ये केलं. म्हणजे आपण प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून दोन सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऑब्टेन केले. आणि याचं कारण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, की आपल्याला स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी, प्रोड्यूस करण्यासाठी गरज कशाची आहे तर टू कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटची गरज आहे. जर मी इथं दोन सोर्सेस ऑफ लाईट, इंडिव्हिज्युअल दोन सोर्सेस ऑफ लाईट वापरले असते वेगवेगळे, तर त्यातून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्ज ह्या सेम फ्रिक्वेन्सीच्या असत्या, पण त्या सेम फेजमध्ये असतील असं मात्र काही झालं नसतं. मग हा फेज डिफरन्स कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आणि इंडिपेंडंट ऑफ टाईम असा तो फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहण्यासाठी मी काय तयार केलं तर एका प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचं कन्व्हर्जन दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईटमध्ये कसं करता येईल हे पाहिलं आणि काय तयार केली तर ही स्लिट तयार केली S1 आणि S2. ठीक आहे. म्हणजे आता S1 आणि S2मधून एमिट होणारा लाईट, बाहेर पडणारा लाईट हा सेम फ्रिक्वेन्सीचा असेल आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असणारा असेल. मग आता S1मधून लाईट एमिट होतं आहे कशाच्या फॉर्ममध्ये तर वेवच्या फॉर्ममध्ये. वेव तुम्हाला माहिती आहे कशी तयार झाली, क्रस्टने आणि ट्रफने तयार होती आहे. क्रस्ट आपण कसा रिप्रेझेंट करतो आहे, कंटिन्युअस सर्कलने रिप्रेझेंट करतो आहे. कंटिन्युअस सर्कल ड्रॉ केलं की याचा अर्थ मी वेवचा क्रस्ट रिप्रेझेंट करते. जर मी डॉटेड सर्क्युलर लाईन्स ड्रॉ करते आहे तर याचा अर्थ मी काय रिप्रेझेंट करते आहे, ट्रफ रिप्रेझेंट करते आहे. ठीक आहे. मग बघा, आपण आता असं समजूयात की सर्वात पहिल्यांदा S1 या सेकंडरी सोर्स ऑफ लाईटने एमिट केलेली वेव ही क्रस्ट होती, वेवचा क्रस्ट होता की जो S1ने एमिट केला, हा क्रस्ट. S2ने सुद्धा क्रस्टच एमिट केला, हा S2ने एमिट केलेला क्रस्ट, म्हणजे S2ने एमिट केलेल्या वेवचा. बोर्डवर काढलेल्या डायग्रॅममध्ये तुम्हाला AB ही ओपॅक स्क्रीन दिसत आहे, ज्या स्क्रीनवर मी दोन स्लिट्स तयार केल्या S1 आणि S2. ठीक आहे. PQ ही स्क्रीन आहे की ज्या स्क्रीनवर आपण इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करणार आहोत. आपल्याला दिसणार आहे वेव्ज इंटरफेअर झाल्यानंतर होतं काय, तो इंटरफेरन्स पॅटर्न दिसायला कसा असतो ते आपल्याला ह्या स्क्रीनवरती दिसणार आहे. ही आपल्या एक्सपेरिमेंटसाठीचं ऑब्झर्वेशन घेण्याची स्क्रीन आहे. ठीक आहे. मग बघा, S1ने लाईट एमिट केला, तो ह्या कॉन्व्हेक्स लेन्समधून पुढं आला. S1 S2वरती तो इन्सिडेंट झाला कशाच्या फॉर्ममध्ये, प्लेन वेव फ्रंटच्या फॉर्ममध्ये. S1 आणि S2 ह्या प्रायमरी सोर्सपासून आपण दोन इंडिव्हिज्युअल सोर्सेस ऑफ लाईट बनवले की जे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट होते. कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट लक्षात आहे ना, की ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि फेज डिफरन्स कसा असेल, कॉन्स्टंट असेल आणि जो टाईमवर इंडिपेंडंट असेल. ह्या S1 ह्या लाईट सोर्सने सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करत असताना किंवा कोहेरंट सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करत असताना S2 इतक्याच फ्रिक्वेन्सीचा आणि फेज डिफरन्स असलेला लाईट एमिट केला. कशाच्या फॉर्ममध्ये एमिट केलेला दिसतोय बघा, क्रस्ट ट्रफ, क्रस्ट ट्रफ. क्रस्ट मी कंटिन्युअस सर्क्युलर लाईनने ड्रॉ केलेला दिसतोय. बघा इथं ब्लॅक पेनचा वापर केला आहे मी त्यासाठी. हे बघा, हा क्रस्ट ड्रॉ केला आहे, हा क्रस्ट ड्रॉ केला आहे. वेव तुम्हाला माहिती आहे क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये असेल. मग हा ब्लॅक पेनचा वापर करून मी क्रस्ट ड्रॉ करते आणि डॉटेड लाईन्सचा वापर करून, डॉटेड सर्क्युलर लाईन्स, ब्ल्यू पेन मी वापरला आहे त्यासाठी मी ट्रफ ड्रॉ केला आहे. म्हणजे ह्या S1 सेकंडरी सोर्सपासून एमिट झालेल्या लाईट वेव्ज क्रस्ट ट्रफच्या फॉर्ममध्ये आपण इथं शो केलेल्या आहेत, रिप्रेझेंट केलेल्या आहेत. S2
सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे, कोहेरंट सोर्स ऑफ लाईटसुद्धा आहे. त्याने सुद्धा लाईट एमिट केल्या फॉरवर्ड डिरेक्शनने. मी दाखवल्या कशाच्या फॉर्ममध्ये, क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस आपण इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व केला होता वॉटर सरफेसवर, त्यावेळेस आपण बघितलं 2 प्रकारचे इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतात. एक असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि दुसरा असतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये काय होतं तर 2 वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होते. म्हणजे पहिल्या वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टला कोइन्साइड होतो किंवा ओव्हरलॅप होतो. ट्रफच्या बाबतीतही तसंच होतं. पहिल्या वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर कोइन्साइड होतो किंवा ओव्हरलॅप होतो आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट वाढते, कारण यावेळेस डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होत असते. इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आपण ॲड करतो म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढते. डिस्प्लेसमेंट वाढते याचा अर्थ इंटेन्सिटी काय होत असते, वाढत असते. ठीक आहे. मग बघा दुसरा इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळाला होता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या फॉर्ममध्ये. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये होतं काय की एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर कोइन्साइड होतो किंवा ट्रफ क्रस्टवर सुद्धा कोइन्साइड होतो. अशा सिच्युएशनमध्ये डिस्प्लेसमेंटची सबस्ट्रॅक्शन होते. डिस्प्लेसमेंटची सबस्ट्रॅक्शन होते जर वेव्हची ॲम्प्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट एकसारखी असेल आणि सबस्ट्रॅक्शन झाली तर ती सबस्ट्रॅक्शन 0 अशी येईल. म्हणजे त्यावेळेस लाईटची इंटेन्सिटी ही मिनिमम असेल किंवा 0 असेल. इंटेन्सिटी 0 असल्यामुळं जो पॉईंट तयार होतो तो असतो डार्क पॉईंट आणि इंटेन्सिटी जास्त असल्यामुळं जो पॉईंट आपल्याला मिळतो तो असतो ब्राईट पॉईंट. इथंसुद्धा तसंच झालं. बघा S1मधून बाहेर पडणाऱ्या वेव्स की ज्या क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये होत्या त्या S2मधून बाहेर पडणाऱ्या वेव्समध्ये इंटरफेअर झाल्या आणि 2 पॉसिबिलिटीज तयार झाल्या. एक तर क्रस्टवर कोइन्साइड होईल किंवा ट्रफवर कोइन्साइड होईल किंवा दुसरी पॉसिबिलिटी क्रस्ट ट्रफवर कोइन्साइड होईल किंवा ट्रफ क्रस्टवर कोइन्साइड होईल. बघा मी कुठं जिथं मला दिसलं की क्रस्टवर कोइन्साइड होतो किंवा ट्रफवर कोइन्साइड होतो मी तो रिप्रेझेंट केला दाखवला आहे. बघा इथं मी स्टार्सने दाखवलेले आहेत. इथं मला क्रस्टवर कोइन्साइड झालेला दिसला, ट्रफवर कोइन्साइड झालेला दिसला, क्रस्टवर ट्रफवर कोइन्साइड झालेला दिसला. म्हणजे इथं हे सगळे काय आहेत तर ब्राईट पॉईंट तयार झालेले आहेत की जिथं लाईटची इंटेन्सिटी कशी आहे तर मॅक्झिमम आहे. ठीक आहे. बघा इथं S2चा क्रस्ट मला S1च्या ट्रफवर कोइन्साइड झालेला दिसला. मग जिथं क्रस्ट ट्रफ असं कॉम्बिनेशन असं ओव्हरलॅपिंग मला दिसत आहे तिथं मी डार्क स्पॉट हा सिम्बॉल वापरते आणि काय रिप्रेझेंट करते तर स्क्रीनवर तयार होणारा डार्क पॉईंट की जिथं लाईटची इंटेन्सिटी मिनिमम आहे. ठीक आहे. इथं पण पहा क्रस्ट ट्रफ असं ओव्हरलॅपिंग मला दिसतं आहे आणि इथं मिळणारा पॉईंटसुद्धा कसा आहे डार्क पॉईंट. डार्क का आहे तर लाईटची इंटेन्सिटी मिनिमम आहे. ठीक आहे. मग PQA स्क्रीनवरती प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांना दिसणारा इंटरफेरन्स पॅटर्न कसा दिसतो तर बघा हा इथं ड्रॉ केला आहे मी असा दिसतो. इथं मध्यभागी लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल आणि इथं पॉईंट कसा असेल ब्राईट असेल. इथं ब्राईटच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट जो मला बँड मिळणार आहे तो कसा असणार आहे डार्क पॉईंट असणार आहे. म्हणजे इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये नेहमीच मध्यभागी मिळणारा जो पॉईंट असतो तो असतो ब्राईट पॉईंट, ज्याला ब्राईट फ्रिंज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दोन्ही बाजूला काय मिळतील डार्क पॉईंट मिळतील. बघा मी अल्टरनेट म्हणते आहे याचा अर्थ आता इथं डार्कच्या नंतर मिळणारा जो बँड असेल किंवा पॉईंट असेल तो काय असणार आहे ब्राईट असणार आहे. इथं डार्कच्या पुढं जो पॉईंट मला मिळणार आहे तो पुन्हा कसा असणार आहे ब्राईट असणार आहे. इथं जर पुन्हा मला एखादा पॉईंट मिळाला तो कसा असणार आहे डार्क असणार आहे. इथं एखादा पॉईंट पुन्हा मिळाला तर तोही कसा असणार आहे डार्क असणार आहे. म्हणजे इंटरफेरन्स पॅटर्न हा अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँडचं काय असतं कॉम्बिनेशन असतं. हे तुम्हाला ही डायग्रॅम पाहून लक्षात आलंच असेल. ठीक आहे. समजलं का तुम्हाला. ह्या डायग्रॅममधून तुम्हाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मला सांगायचा होता तो तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करू शकते का.